नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या गंगापूर रोडवरील नवशा गणपती मंदिरात संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने तब्बल 201 डझन केळींची भव्य आरास करण्यात आली। लाडक्या बाप्पांची ही आकर्षक केळीची सजावट पाहण्यासाठी सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली। दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। संकष्टी चतुर्थी निमित्त सकाळी मंत्रोच्चारात गणरायांचा अभिषेक करण्यात आला। त्यानंतर दुपारी 12 वाजता महाआरती संपन्न झाली। दिवसभर मंदिरात भक्तिमय वातावरण असून गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला। चतुर्थी असल्याने सकाळपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। दिवसभरात 10,000हून अधिक भाविकांनी नवशा गणपतीचे दर्शन घेतल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त राजू जाधव यांनी दिली। दर महिन्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नवशा गणपतीला विविध फळांची आकर्षक आरास करण्यात येते। याच परंपरेनुसार यंदा खास केळींची भव्य आरास करण्यात आली। मंदिर परिसरात प्रसादासह पूजेचे साहित्य, हार, फुले आणि इतर वस्तूंची दुकाने थाटण्यात आल्याने परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते। भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेत बाप्पाकडे नवस फेडले आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली। नमस्कार, माझं नाव ईश्वर जाधव। आज संकट चतुर्थीनिमित्त आज श्री नवशा गणपती मंदिरामध्ये भव्य अशी केळीची आरास करण्यात आली। तर आज सकाळी पहाटे 4:30 वाजता श्री नवशा गणपती मंदिर ट्रस्ट अध्यक्ष राव शेठ जाधव यांच्या हस्ते महाअभिषेक व आरती करण्यात आली। त्यानंतर नेहमीप्रमाणे आपली जी रेग्युलर 7ची आरती असते सकाळी ती करण्यात आली। आजचा चंद्रोदय हा 9:48चा आहे। 9:48च्या चंद्रोदयाला आज पुन्हा एक महाआरती होणार आहे। तर आज आपण जो महाप्रसाद आपलं केळांची आरास केलेली आहे, तर त्या केळ्याच्या आरासमध्ये आपण आज 2 दिवसांनी ते जेवढी केळींची आरास केली आहे ते पूर्ण केळी आपण भाविकांमध्ये वाटप करणार आहे। जवळपास आपण 201 डझन केळींचा आज आपण वापर केलेला आहे। या भव्य दिव्य आरासमध्ये आपण नेहमी असे उपक्रम राबवत असतो। कधी आंबा आरास असते, कधी द्राक्ष आरास असते आपल्याकडे, तर कधी मोरपीस किंवा आपण विविध प्रकारचे फुलं, फळं नेहमी आपण गणपती बाप्पाला चतुर्थीनिमित्त आपण आरास करत असतो। तर तसेच आपण आज आपण रक्तदान शिबिर मंदिर ट्रस्टतर्फे आपण आयोजित केले आहे।